जय स्टार्ट केलं मोरे. ऑलरेडी 3 होता जेवण भेटा इकडे बघा. पट्ट्याचा खास दिवस. हॅलो गाईज, जय एकविरा. कशात सगळे मजेत असाल तर आजचा ब्लॉग आहे एक नवीन ॲडव्हेंचरवर. आणि सगळे तुम्ही बघू शकता आपले पूर्ण गँग रेडी आहे. आपण चाललोय बाप्पाच्या भेटीसाठी गणपतीपुलेला. तर पुढचा स्टॉप डायरेक्ट गणपतीपुले आहे. आता निघणार आहे. पूर्ण पॅकिंग वगैरे चालू आहे. गाड्यांवर बॅग्स वगैरे गाड्यांवर लावून घ्यायचे आहेत. आणि डिस्कशन चालू आहे कुठनं कसं जायचं, काय करायचं. अरे बॅगत तर भरा ह्याची बॅगच नाही भरून टाकून जावा, टाकून डायरेक्ट पूर्ण भूषण फुल रायडिंग जॅकेट वगैरे घालून आले. याला आम्ही या चमकणाऱ्या पट्ट्या लावून दिल्या. तो दिसत नाही ना कालोखान, तर माणसानं वाटेल ती व्हिडिओ आली माहिती पुण्याची मुंडी नाही तसा वाटेल म्हणून आम्ही त्याला या पट्ट्या लावून दिल्या. आणि थोडासा दिसल त्याच्यासाठी. तसं तुला कसं वाटतं भूषण आज? काय बोलायचं नाही. सर पूर्ण पॅकिंग वगैरे चालू आहे. बघू शकता अंदाने घेतले बुलेट. इकडं पूर्ण 2 बॅग आहेत. ही एक बॅग आणि ही एक बॅग. 2 टेंट आहेत आपले, कारण आपण कॅम्पिंग पण करणार आहे. ती खरी मजा आहे भाई जायची. फिशिंग रॉड पण घेणार आहे आपण. त्या रोड तिकडे आहेत महिंद्राजवळ. महिंद्राने फ्लॅश लावले बघा. फुल उजेर. आपल्याला कॅम्पिंगसाठी उजेर काम येणार. उजेर बघा कसला आहे. अंदानीच आणली LED पण. ही लय काम येईल आपल्याला. बघू शकता फुल उजेर भाई. ही मेन म्हणजे याला गावसाठी आणली आम्ही. काल बघला ना भाई, बस पैसा उसूल ऑलरेडी. आता वाजले टाइम किती झाला रे? वाजले 4 सकाळी. आमचा 4 तास म्हणजे होता प्रॉपर निघायचा, पण होतं उशीर. कारण कधी आपले प्लॅनिंग काही तेवढी प्रॉपर नव्हती. थोडासा झाला झोलमाल येण्या जाण्याचा, त्याच्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झाला आहे ट्रॅव्हलिंगसाठी. पहिलीच ट्रिप आहे आपली आणि लॉंग ट्रिप पहिलीच करतोय बाईकवर. याच्यानंतर अजून पण ट्रिप बघायला भेटतील आपल्याला. या भूषणला काही जमण्या बांधायला ही बनले बाई, हे बनले. आणि परेश भाई पण तिकडे कष्ट घेतोय. आणि हे आपल्या गाडीवर बॅग आहे एक. याच्यात सगळे भांडे गोंडे आहेत आपली, कारण कॅम्पिंग करणार आहोत तर जेवायला बिवायला बनवायला काय ना काय पाहिजेच. तर आपण घेतलाय सोबत. सर्व सामान आहे आपल्याकडे. छोटा स्टो असं कॅम्पिंग स्टो तो आहे. 4-5 सिलेंडर घेतले अंदाच्या बॅगमध्ये आहेत, कारण अंदाजावर एवढा स्पेस आहे ना तेवढा कोणाजवळच नाही. एक फटाकरा मार. आपली बॅग भाई बनले नाही. भावेश भाईनी काय बोलणार भाई बांधण्याला. याचे एकच नंबर बनले बॅग. इकडं एकच रशिंग काम भाई. इकडून तिकडं बांधणार आहे भावेश. ते कुठे ठेवू ती पाटणन घाल. इथून टाक ना, इथून टाकलेली जमल. हा त्यांची टाक ना मग. यो चेहरा बघल्यावर कोण नाही भिणार. आवडा सांगा फक्त तुम्ही. किंग आहे आमचा, किंग मेकर आमचा. बारीक पोरा डायरेक्ट इथून मला अंदाजी गाडी आले पोरा. एक नंबर. भूषण भाईनी बॅग बसवले मस्त गाडीवर. स्टार्ट केलं. पॅकिंग वगैरे झाली आता आपली. गाड्यांवर बॅगा पूर्ण बांधून झाल्या आहेत. याला तर 12 महिने घायचं असतं.
पूर्ण पॅकिंग झाली आपली. पुढच्या पण आपल्या गाड्यांचा एक व्ह्यू दाखवू पूर्णपणे. ही आपली बुलेट चालू झाली. 7 बाईक आता आपल्या, 4 R15 आहे, एक MT आहे, एक बुलेट, एक ड्यूक. पूर्ण तयारी झाली. तर काहीच निघतो आता आणि भेटू पुढे. चला आता पुढे भेटू. हॅलो गाईज, तर आता अर्ध्या रस्त्यात पोहोचलो. अर्धा पण नाही म्हणजे अर्ध्यापेक्षा कमी आहे, काहीतरी 67 किलोमीटर आलो आहे गावापासून. पण आता इथे थांबलो, चाय वगैरे घेतलाय, सगळे बसलेत. अंदा बसलाय, कुशम बसलाय, याने एक कांड केले. बंड्या व्हायचा मोबाईल टाकलेला निघून पनवेलचे तिकडे, पनवेल शेटूनला. तिकडून रिटर्न मोबाईल आणा गेलता बंड्या. 21 किलोमीटर जाऊन आले रिटर्न. असं सुचलेला जो पहिल्यापासून. भूषण खातं धूर बंड्या व्हायचे यो आला. बड्डे लांबशा आला. आज बंड्या व्हायचा बड्डे. आज आहे बंड्याचा वाढदिवस. फोटोशूट चालू. असा इकडं ना कार कार. आज आहे बंड्याचा वाढदिवस. हॅपी बर्थडे. थँक्यू ब्रो. बंड्या व्हायचा बड्डे. लय लांबच्या जाऊन आले. हात थंड झाले आणि त्याचं जरा शाकाची करायचं. अशातल्या ही नाकाव धुलबा कसली बसली याची नाकाव. ही दिसतं याकी धुला ग बाबा पुसऱ्या इकडं. ही धुल आखी धुल बसली नाकावर. सांगतो हेल्मेट जे तुला ते हेल्मेट नाही जमत. लटकला भांड्याचा मोबाईल. बघू इकडे कसं दिसतं. बघ ना. भाव्या कुठे झाला रे. तर काहीच आता एक छोटासा टी ब्रेक घेतला होता आणि निघतो आता. सगळे आहेत रेडी. हिवाल्यान सगळी आली. थंडी जास्त आहे ना, तर आता डायरेक्ट घाटात जाऊ थांबायला. काय व्हिडिओ काय काढायला भेटत नाही सध्या. धुका पण जास्त आहे आणि दिसणार पण नाही. आपल्याला व्ह्यू बघायला भेटेल नक्कीच व्हिडिओमध्ये. तर जरा निघूया व्हिडिओमध्ये. आता घाटात डायरेक्ट व्हिडिओ चालू करतो जाऊन. चला निघतो आता. इथे बाईक जरा थोडासा फोटोशूट चालू होता, गाड्यांचे फोटो काढले वगैरे. निघतो आता. सगळे आहेत तिथे. अंदाज रेडीच. 12 महिने घोड्या बसलेला असते बा. सगळ्यांना आधी निघल. सगळं रेडी झाले आता. नुसतं तोंडाची वापा निघायला लागले आता. हे आपली सवारी नुसत्या पॅकाच बॅगा. सगळे गाड्यांवर नुसत्या पॅकाच बॅगा. अंदानी सगळ्यांचा बजेट एक तरी उचलले. साऊंड बिऊंड चांगला. साऊंड बी घेतले फुल. नाचाचा धमाल. हेल्मेट बा हेल्मेट बी भारी का डोक्याचे समोर. हारतात गेले डोक्यात. काही त्याचा तोंड बघा. तोंड कोण धावायला लागला का एकदा हात लावूच नको. सांगू होतं हेल्मेट घे तेव्हा नाही बोलते. हेल्मेट नको मी काहीतरी लावीन बोलतोय. कोणी मातीची पावडर लावले. फाउंडेशन लावले. फाउंडेशन निघल तो वरच्या वरती ते यायचा ना. दर्शन आला रे अजून. दर्शन तो थांबलेला. त्याला फोन आला तर म्हणतो वाटतं त्यांनी मला हात केला. मी निवून दिला तर मी म्हणून मुला हा म्हणून मी आलो नाही. त्याच्या नंतर परत थांबलेला तो. बघ बड्डे बॉय बघा भाई. बड्डे बॉय आवडला पोहोचलोच तो पार तिकडे. तर आता काहीतरी खाण्यासाठी थांबल्या. बघू नाश्ता करू. आपले झालं नको सांगायला. कोण येतो कोण नाही. येतान मागं होतं. काहीतरी खाऊ आता. नाश्ता करू आणि मग पुढे निघू. याला भूक लागली. हे भूषण आवाज दे ना. आलं आपलं ना आपलं रायडर. मी डायरेक्ट वरती लावलं गाडी. आपलं काम जातं नाही. इथं वाजता सगळं इथं यान इथं गाड्या इकडे घालवल्या. मग उलट साईडला कुठं गाड्या लावशी. त्या पण आहे. परत ते गाड्या लावल्या मी. त्यांच्या हॉटेलला समोर आपण ना. राहू दे तो आता. फॅमिली रेस्टॉरंट मला गाडी इथे त्याला त्याला काय खाता बोला मला वाटतं. अजून 100 काय खाता बोला मला वाटतं. हेल्मेट काढावं लागेल तर. बाब्यानी वर्गणी केली ना. बाब्याचा तोंड पण ना. जादूही बघून पालू याला काय. तर आता थांबलो नाश्ता करायला. हे बोलतो खायला.
वडापाव खातो आता. आले इथला महेंद्र थांबले गाड्यांची जवळ. आपले हिरो हे खाऊन मोकळे झाले. यानं काही चैन पडत नाही. वडापाव खाल्ले भाई. काम ओके आपण संपला आमचा तेव्हा बोला आता तेव्हा काय जे चावायचे मोठा जाव एक घास मार. इंडियन बर्गर नाश्ता करतो आता. जे रे बाब्या महेंद्र भाई थांबले. एक त्यांचं खाऊन झालं. कुठे ते भूषण जा ना मग गाडी रांग जा मांड्याला वाटत जा. वडापाव बोल ना. कांदा बोलतो तसं बोल ना तू. वडापाव वडापाव तेव्हा जागवार चोरीचा बाबूल काम एक सगळं गोगल चोरीच. माझं बी घेतला ना घालवला त्यालाच पत्त्या नाही. तुला नाही कर खायचा वडापाव. त्या मागशी लाव देतील ना. याचे तोंडावर आखे रस्त्याची धुऱ्याचे तोंडावर बसले. एका प्रेम रे बा जॅकेट बिकेट सफेद जॅकेट घालायला आग का चॉकलेटी झाले. याचं काही दिसून नाही. ही बाई दुलू चालते बाई. त्याचा काही दिसत नाही. धावल्या जेव्हा पण आका इकडं याची पॅन्ट बिन आखी याची पण आखी रंगले. याची पण इकडं ही धुल ही माझे पण राशी धुल निसती धुलच धुल. भांड्याला बोलो भांडे. पहिले 5चा वडापाव खाऊन घेतो नंतर व्हिडिओ काढतो बोलतो. हा आपण एकदा तोंडला 2 वडापाव खाले आता 3रा जाऊ घ्यायचा. याचा 4था याने तर मार्केट खाले. 4.5 साडेचौथा का बघू कशा एकता बघू. अर्धा चार चटणी पण 4 चिटिंग हर वर्षी काहीच तर आता नाश्ता वगैरे करून चालू झाली. आता निघता आता डायरेक्ट म्हणजे 100 किलोमीटर तरी आता एकच वनयान करायचं. मधील थांबू कुठेतरी ब्रेक घेऊ आपण. तर कशाला पाणी बिनी पियासाठी आपण थांबू मधीन कुठेतरी. नाही तर मग नॉन स्टॉप जायचं आता. 100 किलोमीटर तरी. आपली कशी फर्स्ट राईड आहे लॉंग तर त्याच्यामुळं थांबून होते. पण आता एकदाच करू. चला आता निघतो घाटाने. बाई याला घाटान जायचं. बाई याला घायचं असतं 12 महिने. तू थांबूच नको कुठं डायरेक्ट जा घाटान. काहीच तर आता खाऊन झालं. आता निघतोय. आता नॉन स्टॉप डायरेक्ट 100 तरी किलोमीटर पूर्ण करायचं आहे. मध्ये एक थांबू वॉशरूमला वगैरे जायला. बाकी नॉन स्टॉप जाणार आहे. एवढं चाललं पण गाडी रस्त्याने एकदा पण एकणं झालं. आता ते 200 झाला. तर निघताना हे काला थांबले र. काय झाला थांबल्या का काढले. काहीच तर आता एक ब्रेक घेतला होता छोटासा आणि निघतोय आता नॉन स्टॉप डायरेक्ट परशुराम घाट. परशुराम मंदिरामध्ये पण जायचं आहे. गाईस तर आता वर चाललो आहे. तो दादा होता त्यांनी सांगितलं का बोलतं हा गावाचं मंदिर आहे आणि जुना मंदिर खालच्या बाजूला आहे. तर आता बाईक घेऊन तिकडे जाऊया. चला
इथे खाली ना सरळ का ओके काही आता मंदिराकडे जातोय. हा इथे बॅनर बोर्ड तर लागला आहे. खालच्या बाजूला मंदिर आहे समजा जाते विहीर आहे इथे. तो गावातला मंदिर होतं त्याच्या मंदिर खाली आहे सांगितलं लाल बेटा. काहीच तर परशुराम मंदिरापर्यंत पोहोचलोय. आता रस्ता खराब होता थोडाफार पण आलोय. नाही हेल्मेट वापस आहे त्याला ठेवता कुठे इथं हेल्मेट राहू दे की भांडायचं तर मी तर बरोबर होता बाबा बॅगा राहू द्या. चला तर आपली गोमाता आहे आणि हा समोर मंदिर. इथे गोशाळा पण आहे. पहिले आपण वरनं दर्शन घेऊन येऊ मग इकडे फिरू बघायला. गोशाळा आहे. गाईस तर आता आलोय मंदिरापर्यंत. आपला बर्थडे बॉय पण आहे आपल्यासोबत. बंड्या हाय. बर्थडे बॉयला फेमस केले गाणी टाकून. आज आहे बंड्याचा वाढदिवस. बघ कसला भाई फुलवणे मंदिर महेंद्र स्वामी स्मृती केंद्र पूर्ण बघासारखा व्ह्यू आहे. मंदिर पण भारी आहे. मंदिरामध्ये दर्शन घेऊन आलो पण व्हिडिओला आलोच नाही करत कारण ऐतिहासिक मंदिर आहे त्याच्यामुळे व्हिडिओसाठी आलो नाही केला त्यांनी. ते आम्ही बाहेर उभं घरी पण ते बघायला आले होते व्हिडिओ काढतात आम्ही पण नाही काढले व्हिडिओ. आज आहे बंड्याचा वाढदिवस. आज आहे बंड्याचा खास दिवस. बंड्याला फेमस गेले सगळे एकच गाणी टाकले. आज आहे बंड्याचा वाढदिवस. काहीच तुम्ही पण टाका बंड्या असेल ना तुमच्या कोण त्याचा टाका असं हॅपी बर्थडे बंड्या आणि मला की तो कान टाकायचा. आज आहे बंड्याचा वाढदिवस. गाईच आता दर्शन झालेलं आहे आणि निघायची तयारी चालली आहे. आता डायरेक्ट गणपतीपुळे गाठण्यात आहे. ए अंदा किती किलोमीटर आहे गणपतीपुळे आता? अंदा आवरा वाटत त्या इथनं जेमतेम 60च्या वरच आहे. 80 80 नसेल 90 का असेल 90 किलोमीटर 90 किलोमीटर मगाशी होता 90 किलोमीटर येऊ 18 गेला आपण 72 असेल 72 70च्या आसपास आहे. आणले तर जाऊ आता जाऊया आपण परलेला पण निघतो.